आताच घोषणा झाली की 2 डिसेंबरला नगरपालिकेचं मतदान होईल. मी फक्त सावंतवाडी नगरपालिकेबद्दल बोलतोय आणि 3 तारीखला रिझल्ट आहे. मी पहिल्यांदा सांगू इच्छितो की आमचे विषयी उमेदवार तयार आहेत, नगराध्यक्षाचा उमेदवार सुद्धा तयार आहे. आणि मी परत एकदा सांगतो की आम्ही स्वतंत्र लढणार आहोत. आम्हाला महायुतीची गरज नाही. आम्ही सक्षम आहोत आणि आम्ही 2020 सीट आणि आमचा नगराध्यक्ष निश्चितपणे येईल. मी केसरकर साहेबांबद्दल मला बोलायचं होतं. केसरकर साहेब काही गोष्टी बोलत नाहीत, ते मलाच बोलावे लागते. कारण केसरकर साहेबांनी एका वर्षात जवळपास 16.5 कोटी रुपये या सावंतवाडी शहरासाठी दिलेले आहेत. ते मुद्दा म्हणून तुम्हाला वाचून दाखवतो की एवढा विकास काम करून एवढा पैसा आणून ते कधी मोठेपणा घेत नाहीत. पण काही गोष्टी शहराला पण कळायला पाहिजेत की केसरकर साहेब काय काम करतात ते. म्हणून मुद्दाम सांगतो, योगा सेंटरला पहिल्यांदा 2.5 कोटी आणले होते आणि वरच्या इमारतीला परत 2.5 कोटी आणले, म्हणजे जवळजवळ 5 कोटी. हे जे PWD आहे माझ्या समोरचं, तो जो पॅसेज आहे पूर्ण गोल तलावाच्या खाली, गाडग्याच्या खाली, राजवाड्याच्या तिकडे म्युझियमसाठी 1.5 करोड रुपये मंजूर झालेले आहेत. तुम्हाला माहिती आहे मटन मार्केटसाठी परत 3 कोटी रुपये एकूण आहेत. मोती तलाव जो आहे, तो आंब्याचं झाड आहे, ते जांभळीचं झाड आता पडलेलं आहे, तिथं त्या सुशोभीकरणासाठी 1,30,00,000 आलेले आहेत. सावंतवाडी रस्ते व गटार याच्यासाठी दीपकबाईंनी खास 3 कोटी आणले. ते फक्त त्या तिकडच्या आमदारांनाच मिळतात. सावंतवाडी जे तलावाचे फुटपाथ आहे याच्यासाठी 60 लाख रुपये फुटपाथसाठी आता मंजूर आहेत. ती सुद्धा कामं आता सुरू होतील. सावंतवाडी शहरात जे ओपन प्लेसेस आहेत, ते जेव्हा बिनशेती करतात, प्लॉटिंग करतात, काही ओपन प्लेस सोडावे लागतात, ते डेव्हलपमेंटसाठी 50 लाख रुपयाची तरतूद झालेली आहे. आणि समाज मंदिरकडे जे बाबूला काय म्हणतात चाळ, त्याच्यासाठी 40 लाख आहेत. आणि जे फायर स्टेशन जे आता बांधलंय गेल्या वर्षी, त्याच्यावरती 1 कोटीची प्रशासकीय इमारत, त्याचे सुद्धा दीपकबाईंनी पैसे मंजूर करून आणले. त्याच्यावर कार्यालय आणि जो कारंजा आहे तो 3 कोटी काहीतरी 30 लाख, 3 कोटी 30 लाखाचा काहीतरी कारंजा, 10 लाखाचा इथं तिथं होईल. ते जवळजवळ 16.5 कोटी रुपये सन्माननीय आमदार दीपकबाईंनी इथं आणलेले आहेत. त्याच्यामुळे कोणीतरी काहीतरी बोलतं आणि शहर केवढं, रक्कम केवढी बोलतात, आम्ही एवढं आणलं, आम्ही सांगतो आम्ही एवढं आणलं. त्याच्यामुळे विकासाच्या बाबतीत सावंतवाडी शहराचा विकास याच्या आधी पण दीपकबाईंनीच केलाय. आणि सावंतवाडी शहराचं भाई एक रत्न आहे. आणि पहिल्यापासून जर तुम्ही बघितलं, आता 13 कोटीचं मार्केटचं काम झालं, 57 कोटीची नळपाणी योजना, 13 कोटीचं मार्केट, हे आता प्रशासकीय इमारती 1 कोटी. त्यामुळे सावंतवाडीची जनता सुज्ञ आहे. म्हणून सावंतवाडी जनतेने लक्षात घ्यावं, विकास फक्त हे केसरकरांच्या माध्यमातूनच होऊ शकतो. तर येणाऱ्या निवडणुकीत सुद्धा केसरकरांना साथ द्यावी. आणि आमचे जे उमेदवार आहेत त्यांची तुम्ही विचार जे सांगता, त्यांची घोषणा ही दीपकबाई करते, तो दीपकबाईंचा अधिकार आहे. आणि येणाऱ्या 16 तारखेला शेवटची तारीख आहे, 10-12 तारीखपर्यंत दीपकबाई विषयी उमेदवारांची नावं डिक्लेअर करतील. एका वेळी आम्ही फॉर्म भरू आणि निवडणुकीला सामोरं जाऊ. आणि आम्ही परत सांगतो, मला त्या विषयावर चर्चा नको, आम्हाला निवडणूक वेगळी लढायची आहे, तर आम्ही निवडणूक वेगळी लढणार. सगळीकडे स्वबळावर, सगळीकडे जिल्हा परिषद, नगरपालिका सगळीकडे स्वबळावर होणार. मी काय बोलतो मला ते विचारू का, ते जे आमचे वरिष्ठ आहेत ते उत्तर देतील. मी तुम्हाला सांगतो, जिल्हा प्रमुख म्हणून या निवडणुका स्वबळावर होतील. नगराध्यक्ष पदाचा मी बोलतो, आमचा जो नगराध्यक्षाचा चेहरा आहे त्याला मराठी बोलता येतं, मालवणी बोलता येतं. आमचा जो नगराध्यक्ष त्याला मराठी बोलता येणार, मालवणी बोलता येणार. आणि रात्री कधी 10-11 वाजता जरी घरी गेला तरी तो आपले दरवाजे घराचे सावंतवाडी नागरिकांसाठी उघडेल, एवढ्या या ठिकाणी सांगतो. कोणतं विचारू नका.
पण ज्याला मालवणी प्युअर मालवणी आणि प्युअर मराठी येईल असाच आमचा उमेदवार असेल. सांगितलं ना 12 तारीखला डिक्लेअर करणार. पवार साहेब तुम्हाला ज्यांनी राजकारण ते गुरु म्हणून नाही, त्यांनी असं म्हटलं की संजीव परवानी मागची आपली स्टेटमेंट जरा चालून पाहावी, काय नंतर टीका करावी असं म्हटलं. मनोज नाईक हे माझे चांगले मित्र आहेत, जिगरी दोस्त आहे, तर मी माझ्या मित्रावर काही बोलू इच्छित नाही. मी एवढंच मत, माझे चांगले मित्र आहेत, माझा जिगरी दोस्त आहे, तर मी त्याच्यावर काय बोलू इच्छित बसले. अजय गोंधळे त्यांनी यापूर्वी कारंजाच्या कामासंदर्भात एक प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आता त्यांची आणि तुमची भूमिका आहे. कारंजातून चालू झाला 3,30,00,000 खर्च आहे. 3,30,00,000 त्याच्या उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. आता आचारसंहिता लागलेली आहे. 2 मिनिटं बोलतो ना साहेब, मला पुरं बोलू दे ना. तुम्ही कारंजात 2 प्रश्न तुम्ही केले, कारंजा चालू नाही आणि कामाच्या ह्याच्यावर त्यांनी आपले असं बोललो. एका प्रश्नाचं उत्तर देतो ना. तर पहिल्यांदा सांगतो, आम्हाला एवढं अर्जंट माहिती नव्हतं की आचारसंहिता लागेल. कारंजा उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होता आणि जे काही तेव्हा अजय गोंधळे बोलला त्या ज्या काही कारंजात चुका होत्या त्या आम्ही सुधारल्यात आणि कारंजा आता व्यवस्थित आहे. 16 कोटी म्हणजे कमी नाही. एका वर्षात 16 कोटी आले आणि बाकीचे आम्ही पकडले नाही. बाकीचे येतात ना नियोजन मध्ये, ते याच्यात पकडले. हे वेगळे भाई निघून आले. निवडणुकीनंतर ते आहे. हा निवडणूक भाई आमदार झाल्यानंतरचे आहेत. भाई आमदार झाल्यानंतरचे आहेत. 1 वर्ष त्यांनी निधी